परंतु जी बाकी होती त्या अंदाजे 35 कोटी रुपये भरणं गरजेचं होतं. कारखान्याकडे पैसे नव्हते, आम्ही कोणीच काय करू शकत नव्हतो. मी दादांकडे गेलो, दादा म्हणला अशी अडचण आहे. दादाने सांगितलं एका टाइम फोन करून की 35 कोटी रुपये पाठवून द्या कारखान्याच्या खात्यावर. मी खाते नंबर व्हॉट्सअपवर पाठवून दिला त्या व्यक्तीकडे. थोड्याने दादा मला विचारलं की आले का पैसे. म्हणलं पैसे नाही आले दादा, मात्र त्या व्यक्तीचा मेसेज आलाय की मी पैसे उद्या पाठवतो, मला ॲग्रीमेंट करायचे स्टॅम्प पेपरवर, की जे रीतीन बरोबर होतं. मला ते मान्य होतं, कारण ॲग्रीमेंट करायलाच पाहिजे होतं. 35 कोटी रुपये रक्कम ही काय साधी सुद्धा नाही. दादांनी लगेच पीएला बोलवलं, सांगितलं त्या व्यक्तीला परत फोन लाव. त्या व्यक्तीला फोन लावला दादांनी आणि त्या व्यक्तीला म्हणले की 15 ते 20 मिनिटात मला पैसे कारखान्याच्या खात्यात जमा झाले दिसले पाहिजेत. कुठेही ॲग्रीमेंटवर काय करायचं नाही, या माणसाला पैसे द्यायचे म्हणजे मला दिल्यासारखे. तू अगदी निष्काळजीपणे म्हणजे निसंकोचपणे पैसे पाठव. आणि मला असा आनंद वाटतो की 25 मिनिटाला छत्रपती कारखान्याच्या खात्यामध्ये 35 कोटी रुपये जमा झाली होती. आज फार मोठी खंत आहे की दादा नाहीत आज. दादांनी केवळ दादा होते म्हणूनच हा छत्रपती कारखान्याचा अंदाज चालू झाला. अजितदादांचं राजकारणाबरोबरच समाजकारणातही तेवढंच योगदान होतं आणि अजितदादा राजकारणातही गेल्या काही वर्षातला जर अलीकडचा पट पाहिला तर दादांची राजकारणाची गोळाबेरीज पाहायला मिळाली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक यांची बहुमतानं निवड होणं हा त्यातलाच एक भाग. आपल्याबरोबर बापू आहेत. बापू, खरं तर दादांचं त्याच्या आधी जवळपास 22 वर्ष तुम्ही विरोधक होता, पण त्यानंतर तुमच्यात इतका गोडवा आला की तो अनेकांना सुद्धा अगदी म्हणजे त्याची चर्चा जास्त झाली. पण हे सगळं घडलं कसं? एक दादांमध्ये मायामध्ये राजकीय दृष्ट्या मतभेद होती 22 वर्ष. त्याची काही कारणं होती, परंतु नंतर आम्ही एकत्र आलो आणि त्याचा पुढाकार दादाने स्वतःहून घेतला. आम्ही जरी राजकीय विरोध होतो तरी ठराविक मर्यादेपलीकडे आम्ही एकमेकावर कधी टीका केली नाही. सभासमारोहात भेटल्यानंतर आम्ही एकमेकांची आपुलकीने विचारपूस करायचो. श्री छत्रपती कारखान्याचे इलेक्शन लागलं त्यावेळी आम्ही एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याच्या आदल्या दिवशी आदरणीय दादांनी मला घरी बोलवलं आणि त्यांनी स्वतःहून प्रस्ताव दिला की मी स्वतः येऊन त्या ठिकाणी आपण एकत्रित निर्णय जाहीर करतो. पुढील 5 वर्ष तुम्ही चेअरमन व्हावं असं माझं म्हणणं आहे. ते मी ते जाहीर करतो, आपण एकत्र येऊन कामकाज बघूया, कारखाना अडचण येते. मी चक्क झालो, कारण दादांची आजपर्यंतची जी काही एक समाजामध्ये जी ओळख आहे, एक थोडंसं कडक स्वभावाची व्यक्ती आणि कोणापुढे न झुकणारी व्यक्ती. पण जेव्हा कारखान्यावर तुम्ही पाहिलं त्यांनी अगदी त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन दादांनी हा निर्णय घेतला. मला स्वतः ह्या गोष्टीचा फार मी आश्चर्यचकित झालो की दादा असे कसे म्हणतायत, की मी कधी अपेक्षित नव्हतं. पण दादांनी त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलो, कामकाज चालू झालं. आज फार मोठी खंत आहे की दादा नाहीत आज. दादांनी केवळ दादा होते म्हणूनच हा छत्रपती कारखान्याचा अंदाज चालू झाला. आणि छत्रपती पुढे जे काही चांगलं होणार इथून पुढं, छत्रपती पूर्वीची सोन्याचे दिवस नाही, तर केवळ केवळ दादाच कारणीभूत आहेत. आणि दादांच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे, ते शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही. आम्ही या वर्षात एखादा दुसरा मध्ये जायचा, आम्ही फोनवर तर किमान बोलायचोच, असा आमचा संवाद असायचा. छोट्या छोट्या गोष्टीचे फोन करून विचारायचे, विनोद करायचे. दादा ह्या वर्षभरात आमूलाग्र बदललेले होते. ते कोणी जर म्हणत असले की दादा एक कडक स्वभावाचे होते, परंतु वर्षभरात मी पाहिलं अतिशय हळवे मनाचं असं व्यक्तिमत्व होतं. आणि एखादी गोष्ट करायची म्हणलं की कुठल्या टोकाला जाऊन ते करत असत. त्याचंच एक उदाहरण म्हणायचं म्हणलं, अलीकडेच काळात श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हाच एक किस्सा एक पुढं जोडून घेतोय मी की त्याच वेळेस माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली, छत्रपती कारखान्याचं तुमची निवड झाल्यानंतर. आणि एक विषय असा होता की तो तसा कायद्याच्या कक्षेच्या पलीकडे म्हणा किंवा तो कशी मदत करायची. तुम्ही एक सांगितलं की पैसे नव्हते कारखान्याच्या HNTच्या संदर्भातील, आणि ते अगदी 1-2 दिवसातच ते जमा झाले. काय नेमका किस्सा होता तो? कारखान्याची जेव्हा सूत्र हातात आली ह्या संचालक मंडळाच्या 28/5/2025 त्यावेळी तोडणी वाहतुकीची तोडणी वाहतुकी पहिला ॲडव्हान्स द्यायचा होता. बँकेला जे पूर्वीच कर्ज घेतलं होतं
ते भरून नवीन कर्ज घेणे क्रमप्राप्त होतं. परंतु जी बाकी होती ते अंदाजे 35 कोटी रुपये ते भरणं गरजेचं होतं. कारखान्याकडे पैसे नव्हते. आम्ही कोणीच काय करू शकत नव्हतो. मी दादांकडे गेलो. दादा म्हणला अशी अडचण आहे. दादाने सांगितलं एका टाइम फोन करून की हे 35 कोटी रुपये पाठवून द्या कारखान्याच्या खात्यावर. मी खाते नंबर व्हॉट्सअपवर पाठवून दिला त्या व्यक्तीकडे. थोड्याने दादा मला विचारलं की आले का पैसे? म्हणलं पैसे नाही आले दादा. मात्र त्या व्यक्तीचा मेसेज आलाय की मी पैसे उद्या पाठवतो. मला ॲग्रीमेंट करायचे स्टॅम्प पेपरवर, की जे रीतीने बरोबर होतं. मलाही ते मान्य होतं कारण ॲग्रीमेंट करायलाच पाहिजे होतं. 35 कोटी रुपये रक्कम ही काय साधीसुधी नाही. दादांनी लगेच पीएला बोलवलं, सांगितलं त्या व्यक्तीला परत फोन लाव. त्या व्यक्तीला फोन लावला दादांनी आणि त्या व्यक्तीला म्हणले की 15 ते 20 मिनिटात मला पैसे कारखान्याच्या खात्यावर जमा झाले दिसले पाहिजेत. कुठेही ॲग्रीमेंटवर काय करायचं नाही. या माणसाला पैसे द्यायचे म्हणजे मला दिल्यासारखे. तू अगदी निष्काळजीपणे म्हणजे निसंकोचपणे पैसे पाठव. आणि मला असा आनंद वाटतो की 25व्या मिनिटाला छत्रपती कारखान्याच्या खात्यामध्ये 35 कोटी रुपये जमा झाले होते. हे दादांच्या मुळेच घडू शकलं. असा विश्वास, असं प्रेम हे दादांसारखं मला नाही वाटत कोणी इथं पुढे देऊ शकेल या कारखान्यासाठी. दादा, तुमच्या दोघांची मैत्री 360 अंशात फिरली असं वाटत नाही का? नक्कीच फिरली. मी तर म्हणेन की दादांच्या जाण्याने आई वडिलांनंतर मला जो चटका बसलाय तो दादांच्या जाण्यापासून. ह्या माणसा इतकं मला नाही कोणी म्हणजे हा एक दिवस असा जात नाही की दादांची आठवण येत नाही. बरेच वेळा सकाळी दादांचं एक हे असायचं, ते 6, 6:30, 6:15लाच फोन करायचे. दिवसच चालू व्हायचं 5 वाजता, आपल्या सगळ्यांना माहिती. आणि चौकशी करायचं आहे कामकाजाचं. ते जरी चेअरमन होते माळेगावचे तरी त्यांचं सगळं कसं श्री छत्रपतीवच होतं आणि ते मनापासून या संस्थेवर प्रेम केलं. आज त्याच पद्धतीने आदरणीय वहिनीसाहेब असतील, पारदादा असतील, जयदा असतील किंवा आमचे दत्तामा भरणे असतील, हे सर्वजण छत्रपती कारखान्यावर लक्ष ठेवून मदत करतात. मला खात्री आहे दादांची उणी कोणीच भर काढू शकणार नाही. परंतु ही मंडळी ह्या कारखान्याला दादांच्या एक शिकवणीनुसार निश्चितपणे बाहेर काढायला मदत करतील. बापू, 22 वर्षाचं सगळं हे सव्याज परत केलं असं तुम्ही भावनिक होऊन नेहमी बोलता. काय भावना आहेत? अगदी खरं आहे. सव्याज म्हणण्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांनी मला परत दिलं. खूप दिलं म्हणजे हे शब्दात वर्णन करता यायचं नाही मला. दादांनी प्रचंड प्रेम दिलं, खूप विश्वास टाकला. आणि राहून म्हणतोय की खंत वाटते का दादा नाहीत हे सगळं होत असताना. रोज इथं ऑफिसमध्ये यायचं, दादाचा फोटो आहे, त्या फोटोला नमस्कार करायचा. मन भरून येतं की ह्या माणसं 1 नोव्हेंबरला दादांनी या कारखान्याची मूळपूजन केलं आणि त्यानंतर काही दिवसात आम्हाला त्यांच्या अपघातानंतर आम्हाला या ठिकाणी शोकसभा घ्यायला लागते. ह्याच्या इतका दुर्दैव प्रसंग कुठल्याही माणसं येऊ नये असं मला वाटतं. सहकाराच्या एकूण वाटचालीला एक मोठा धक्का बसला, एक मोठी पोकळी निर्माण झाली असं वाटतं. आज सहकारामध्ये ठामपणे बोलणारा सहकार आणि साखर व्यवसाय ज्यांना उत्तम समजत होता, जे त्या अधिकाऱ्याने बोलू शकत होते, अशी दादा सोडले तर मला आज कोणी दिसत नाही मंत्रिमंडळात. दादांची उणीव कायम भासत राहील. ठामपणे ती सांगायची कुठली गोष्ट. साखर त्यांच्यासाठी जे जे करायचं या परिसरासाठी कॅनलचं पाणी असेल, लाईट असेल किंवा ज्या ज्या योजना असतील ते आणायचं काम दादा करत होते. आजच्या घडीला ती फार मोठी उणीव मला दिसते साखर धंद्यात आणि सहकारात. विरोधकांना आपलेसं करण्याचा त्यांचा अलीकडच्या काळातला जो काही राजकारणाचा एक पायंडा होता किंवा काय होता, त्याच्यामुळं अजित पवारांच्या भोवती सगळेच जण एकत्रित होते आणि त्यामध्ये तुम्ही पण होता. ही सगळी मैत्री टिकली असती तर नेमकं काय पुढे घडलं असतं? खूप चांगलं घडलं असतं. कारण दादासारखा एक व्यक्ती माग असताना आणि त्यांचा अनुभव, त्यांची सर्वतोपरी होत असणारी मदत, त्यामुळे निश्चितपणे छत्रपती परत पहिल्या 2-3 कारखान्यांची यादी जाऊन बसला असा मला ठाम विश्वास आहे. निश्चित बसला असता. जर आज दादा असते, आहेत असं समजा, आणि दादांना तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधला असता? प्रत्येक बारीच्या गोष्टी जाऊन हे करावं. अगदी आता आमच्या कारखान्याकडून तो हायवे चाललेला आहे, पालखी मार्ग. तेव्हा आम्ही दादांना सांगितलं, दादा आमची फार मोठी अडचण होती. तेव्हा दादांनी सांगितलं होतं सभेत की होऊन देऊ नका, मी त्यातून निश्चित मार्ग काढेन. असे अनेक प्रश्न आहेत की छोट्या छोट्या प्रश्न आम्ही दादांना फोन करायचो. आणि हे जी दादा आज जी आहेत मंडळी, दादांचे जे सुयसहायक असतील सर्व मंडळी आज जिथे उत्तम सहकार्य करतात. छत्रपतीचा फोन म्हणला की दादा पहिला कुठल्या कामात असं फोन घ्यायचे
आजही वाटतं की दादा कुठून तरी फोन करतील, कुठून तरी बोलतील, कारण आज 12 वाजतील, जा कुठं जा, दादांची प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी आठवण आहेच. म्हणजे ते रस्त्याच्या रूपाने असेल, झाडांच्या रूपाने असेल, हे सर्वांना आम्ही जे काय ज्या छत्रपती कारखान्याची एक घडी बसत चाललेली आहे, त्याला कारण दादांची शिकवण हीच आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. छत्रपती कारखाना ही अजितदादांचा हळवा कोपरा आणि तेवढाच तो पृथ्वीराज जाचकांचा देखील. आणि त्यामुळंच राजकारणातले पूर्वीचे कट्टर विरोधक असलेले दोघंही अगदी मित्रापेक्षाही भावापेक्षाही जवळ अगदी आल्यासारखे या एका वर्षात पाहायला मिळाले होते. आणि म्हणूनच आज छत्रपती कारखान्याचं संचालक मंडळ देखील याच विषयावरती अजूनही भावनिक आहे.